ते म्हणले अरे तुला त्या बापाच्या इकडल्या मांडीवर बसायचा अधिकार नाही, ती मांडी माझी आहे. तुला जर त्या मांडीवर बसायचा अधिकार मिळायचा असेल तर तुला ह्या जन्मात मिळणार नाही, तुला दुसरा जन्म घेऊन यावा लागेल आणि मग तुझ्या बापाच्या मांडीवर बसावं लागेल, तुला अधिकार नाही. अशी बोलू लागले महाराज. ते उत्तम पार की नाही, एक शब्द बोलला महाराज बायकोच्या पुढे, लाडक्या बायकोच्या पुढे गप्पच, त्याची दाटकिळीच बसली, चुप. म्हणायला पाहिजे ना आता जाऊ दे, हे तुझं बाळ आहे पण हे तुझं माझंच आहे, हे बी तिचं आहे ते माझंच आहे, बसू दे की इकडे. एक बोलला गेला, दोन बोलला गेला, चुप बसला, तोंडातून शब्द निघला गेला. पण तो बाळ एवढाच लहान होता, त्याला राग आला महाराज. छप छप पाय आपटीत 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 घरी आला माईजवळ. रडत डोळे पण भरून आले होते, डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं त्या ध्रुव बाळाच्या. आईनं बघितलं, बाळा काय झालं रे बाळा, तुला कुणा काय म्हणलं, काय झालं सांग बरं, का रडतोस तू, डोळे भरून आलेले आहेत तुझे. तशा टपटपत्या डोळ्यानं तू म्हणतो, आई बाबाच्या मांडीवर बसण्यासाठी गेला असताना मला बाबाच्या मांडीवर आपल्या मोठ्या आईने बसू दिलं नाही, मला ढकलून दिलं. उत्तम बाबाच्या मांडीवर होता, मला वाटलं इकडे मांडीवर बाबाच्या बसाव, मला बाबाच्या मांडीवर बसू दिली नाही. तुला माझ्या बाबाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल असं म्हणली. आई हे का असं, का काय असं रे बाबा, का मला मांडीवर बसू दिले नाही सांग बरं. आई सुनीता तिने पण डोळ्यात थोडं पाणी आणलं. ते बाळा शांत हो बाळा, तू लहान आहेस, तुला काय कळत नाही, तू नियंत आहेस, तुला काय कळते लेकरा, शांत होय, रागराग करू नये. बाबा आहेत ते बसू दिले नसते, ती मोठी आई आहे तुझी, बसू दिलं नाही, मग त्याला का बसू दिलं नाही, उत्तमला का बसू दिला, मग त्यालाही नको होतं, त्याला मांडीवर घेतले बाबा, मला मांडीवर खाली का, असा बाबाकडे तुझा भाव का आई सांग बरं. रडू लागला. त्यावेळेस ती सुनीता म्हणते, बाळा आपला आदर्श खोट आहे, तुझ्या बाबाला ती आवडती आहे, तुझी मोठी आई मी नावडती आहे, तिचा तो मुलगा आहे, ते बाबाला खूप आवडत आहे, आपला आदर्श खोट आहे, देवानं आपला आदर्श खोट ठेवलेला आहे, काय करावं बाळा असं म्हणल्यावर तो मला देव कोण आहे. तिने म्हणली, तो देव सगळ्या जगाचं पालन करताय, सगळ्या जगाला सांभाळणार आहे बाळा, तो तुम्हा मला सगळ्याला तुला मोठं करणारा तेच आहे, मला मोठं करणारा तेच आहे, सगळ्या जगाचा नियंता आहे, तो वैकुंठात राहतो, तो श्याम सुंदर वर्णन आहे, राजा सकुमार मदनाचा पुतळा असा भगवान आहे. आणि बाळा तो देव जर आपल्यावर प्रसन्न झाला तरच मग तुला त्या मांडीवर बसायचा लाभ मिळेल, म्हणून तो रागराग करू नको बाळा. आणि हे करायचं असल्यावर त्या देवाकडे जावं लागते, देवाची प्रार्थना करावी लागते, त्या देवाची विनवणी करावं लागते, आणि सगळं असं काही केलं तर ती प्रसन्न होते, आणि मग आपल्याला तुला बाळा लाभ मिळेल. असं काही सोपं नाही, जाऊ दे, हट्ट सोड. म्हणून आई त्या ध्रुवमालाच्या पाठीवर हात फिरू लागली, नको बाळा नको बाळा. ध्रुवमाल हाती हाताला पेटला, हा ध्रुवमाल हाताला पेटला. आई मग मी असं करतो, त्या देवाच्याच प्राप्तीसाठी निघतो, देव प्रसन्न करून घेतो, आणि देवाला प्रसन्न करून घेऊन मगच येतो बाबाच्या मांडीवर बसण्यासाठी. बघा 5 वर्षाचा बाळ, किती 5 वर्षाचा लेकरू, ते म्हणते आता मी सुद्धा देवाला प्रसन्न करून घेईन. नको बाळा, देव सोपा नाही, देवासाठी बरेच लोक बेजार झाले. देवासाठी अनेकाच्या नकाच्या चिमणी झाल्या, डोक्याच्या केसाच्या जटाचे अंतरण झाले, अनेक लोक वरी पाय करून हजारो वर्ष
लटकतात. योगी ध्यानी जपी तपी मुंडन करून हजारो वर्ष तपश्चर्या करणारे लोक, त्या लोकांना देव आणखी बघायला मिळाला नाही रे बाळा. सोपा नाही देव, सोपा नाही मला. आणि लेकरा तुझ्या देवाच्या नादी लागू नको. देव मोठा अवघड आहे. एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली तरी मिळत नाही. दे आग्रह सोडून. नाही माय, मी ऐकत नाही, जाणार. निर्धार केला. बाळ महाराज निघाला. आईचं न ऐकता आईच्या डोळ्यात पाणी टपटपून आलं. कळालं उत्तानपाद राजाला, तुमचा मुलगा निघालाय तिकडल्या वाटेनं डोंगरामध्ये तपश्चर्या करायला. उत्तानपाद लेकराला अडवायसाठी आला, त्याचं पण त्या लेबाळानं ऐकलं नाही. उत्तानपादाच्या डोळ्यामध्ये टपटपून पाणी आले. काय करते, नाईलाज होता. पत्नीच्या नाईलाजानं गप्प बसला होता. निघाला बरोबर.